गोकुळचा नवा अध्यक्ष कोण यावरनं चर्चा सुरू झाली आहे। सुयेकरांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय, पण जिल्हा बँकेमध्ये बैठक झाल्यानं नवा बदल्याची चर्चा आहे। दरम्यान हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांच्या नावाचे मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांकडनं पोस्टर लावण्यात आलेले आहेत। ही नवी अपडेट आपण बघतोय गोकुळ संदर्भात। आणि आज घडामोडीविषयी आपल्याला अधिक सांगतात कोल्हापुरातून प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत। शेखर, गुरु बरोबर आहे। कोल्हापुरात गोकुळ अध्यक्ष नवा कोण होणार याबाबत ट्विस्ट जो आहे तो वाढतानाच पाहायला मिळतोय। नेमका अध्यक्ष कोण होणार या संदर्भातली उत्सुकता जी आहे ती अनेकांना लागून राहिलेली आहे। कारण सुयेकर यांच्याच नावाची चर्चा जी आहे ती पाहायला मिळत होती। त्यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब होईल अशी माहिती होती। अरुण डोंगळे जे नाराज होते त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता, मात्र त्यांना सुयेकर यांचं नाव सांगितल्यानंतर ते राजीनामा द्यायला तयार झाले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला। मात्र नंतर आता पुन्हा एकदा आज जिल्हा बँकेमध्ये बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये नवीन चेहरा जो आहे तो अध्यक्षपदाचा दिला गेलाय अशा पद्धतीची माहिती मिळते। आणि विशेष म्हणजे नावेद मुश्रीफ जे हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आहेत त्यांच्या नावाची देखील चर्चा आता समोर येताना पाहायला मिळते। कारण त्यांच्या नावाचे अनेक बरोबर आहे शेखर, त्यामुळे या नव्या ट्विस्ट नंतर आता अखेर गोकुळचा नवा अध्यक्ष कोण असणार या प्रश्नाचं उत्तर कधी मिळणार हे आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।